तेव्हा ही दोन दृश्य, एकीकडे हॉस्पिटल जिकडे आता बाबा सिद्दीकी यांचे कार्यकर्ते पोहोचतायत, त्यांचे कुटुंबीय मित्रपरिवार ही सगळी मंडळी पोहोचतायत. दुसरीकडचं दृश्य ते म्हणजे प्रत्यक्ष गोळीबाराची घटना जिकडे घडली तिकडे आता वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलिसांची कुमक तिकडे पोहोचलेली आहे आणि त्या परिसरामध्ये आता माहिती घेतली जाते. नेमकं काय घडलं, किती जण आले होते, कसा हा गोळीबार झालेला आहे नेमका, या सगळ्याबद्दलचा अधिक तपशील आता पोलीस जाणून घेत आहेत. काही प्रत्यक्षदर्शी तिकडे जर असतील तर त्यांच्याकडनंही कदाचित माहिती घेतली जाईल. मात्र प्रत्यक्षदर्शी होते का याविषयी आता सध्या या संदर्भात कुठलाच तपशील खरं म्हणजे आपल्या हाती नाही आहे. मात्र ही घटना नेमकी कशी घडली याबद्दल आता पोलीस अधिक तपशील माहिती घेत आहेत. त्यांनी पथकही रवाना केली आहेत अशीही माहिती आहे. एकूण 2 जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेलं आहे असं आता कळत आहे. मात्र या 2 जणांबद्दलचा अधिक तपशील आपल्याकडे अजून आलेला नाही. तेव्हा ही दोन दृश्य, एकीकडे लीलावती हॉस्पिटल बाहेर आता गर्दी वाढायला लागली आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष गोळीबार झाला ते ठिकाण, तिकडे आता पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला. झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिस समोर हा गोळीबार झाला आणि त्यामध्ये बाबा सिद्दीकींचा मृत्यू झालाय. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र सध्याची आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार एकूण 3 जण होते. त्यापैकी दोघांना हे ताब्यात घेतलेलं आहे का याबद्दलही अजून स्पष्टता आलेली नाही. मात्र हे दोघे नेमके कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत याबद्दलचा अधिक तपशील पोलिसांकडून आपल्याला कदाचित लवकरच कळू शकेल. मात्र या घडीची मोठी अपडेट, बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. निलेश बुधावले आपल्याला हॉस्पिटल परिसरातून अधिक माहिती देत आहेत. निलेश, मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गर्दी झालेली आहे. कार्यकर्ते बाबा सिद्दीकींच्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. अचानक पद्धतीने देखील वाढवलेला आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडलेली आहे. साधारणपणे बाबा सिद्दीकींचं खेरवाडी सिग्नल पासून अगदी हाकेच्या अंतरावर झिशान सिद्दीकीचं ऑफिस आहे आणि या ऑफिसच्या परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळते. 3 हल्लेखोर होते, 4 ते 5 गोळ्या त्यांच्या वतीने मारण्यात आल्या आणि त्यामुळं तत्काळ त्यांना लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. जशी बाबा सिद्दीकींच्या रुग्णालयात दाखल करण्याची बातमी आली त्यानंतर या संपूर्ण परिसरात ही सध्याच्या आपण दृश्य मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यकर्ते गोळा रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीचे अपडेट त्या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणखीन एक या सगळ्या प्रकरणातली महत्वाची माहिती अशी आहे, अश्विनी काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणपणे 15 दिवसांपूर्वी बाबा सिद्दीकी यांची वाय सुरक्षा करण्यात आली होती. ती सुरक्षा वाय का करण्यात आली होती? कारण सुरुवातीला त्यांच्याकडे केवळ एक कॉन्स्टेबल होता. कदाचित त्यांना असं काही होऊ शकतं किंवा आपल्या बाबतीत काहीतरी धोका होऊ शकतो, काहीतरी आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची पुसटशी कल्पना असावी आणि त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून त्यांची सुरक्षा व्यवस्था आहे ती वाढवण्यात आली होती. काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वाची पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेला बाबा सिद्दीकी उपस्थित होते, स्टेजवर उपस्थित होते. अनेक कार्यकर्त्यांशी ते बातचीत करत होते. पाहायला मिळालं होतं आणि दुसऱ्याच दिवशी ही एक गंभीर घटना मुंबईमध्ये घडल्याचं आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे 5 तारखेला निलेश तुला थोडंसं थांबवतो मी येतो तुझ्याकडे परत. आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण आपल्यासोबत आहेत. विद्याताई, बाबा सिद्दीकींचा गोळीबारामध्ये अशा प्रकारे मृत्यू झालेला आहे, आपल्यापर्यंत बातमी पोहोचली असेल, आत्ताची आपली प्रतिक्रिया? अत्यंत शॉकिंग न्यूज आहे की बाबा सिद्दीकी आता आपल्यात नाही आहेत. हे म्हणजे विश्वास ठेवायला मन तयार होत नाहीये. बाबा सिद्दीकींना 15 दिवसापूर्वी जी धमकी देण्यात आली होती त्याच्यातनं त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देऊन सुद्धा त्यांची हत्या होते. म्हणजे मला तर आता खरोखर आपलं हे काय करतंय गृह खातं तेच कळत नाही. लोक इतके इन्सिक्युअर झालेले आहेत आता. सर्वसामान्य माणूस म्हणजे बाबा सिद्दीकी एक काँग्रेसचे आमदार होते, त्याच्यानंतर ते माजी मंत्री होते आणि त्यांनी स्वतः हे सांगितलं होतं की ते सुरक्षित नाही आहेत आणि म्हणून त्यांना त्यांची सुरक्षा वाढवण्यात पण आली होती. आणि त्याच्यानंतरही ते जेव्हा ऑफिसमधनं बाहेर पडले तेव्हा काय फटाके फोडले जात होते. त्या फटाक्या फोडण्याच्या आवाजाचा फायदा घेऊन त्यांच्यावरती 3 राऊंड फायर करण्यात आले आणि मला वाटतं त्यातली एक गोळी त्यांच्या छातीमध्ये लागली असावी, कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हाच ते खूप सिरियस होते आणि आता त्यांचा मृत्यू झाल्याचं डिक्लेअर केलेलं आहे. खूप वाईट घटना झालेली आहे. अशा प्रकारे हत्या होणं हे खूप म्हणजे खूपच महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप वाईट आहे की लोक सुरक्षित नाही आहेत. अत्याचारासारख्या घटना वाढलेल्या आहेत आणि पोलीस पेट्रोलिंग जे आपल्याला बघायला पाहिजे ते पोलीस पेट्रोलिंग हल्ली नाहीये. आपल्याला जेवढं पोलीस सतर्क राहिले पाहिजे
तेवढं दिसत नाहीये. फक्त राजकीय लोकांसाठीच काही म्हणजे मोदी साहेब येणार असतील किंवा अमित शहा येणार असतील तर पोलीस हायवेवरती आपण बघतो 10-10 तास उभे असतात. म्हणजे संरक्षण हे फक्त हो. दिल्लीहून येणाऱ्या लोकांना किंवा ह्या याच्यात म्हणजे महाराष्ट्रात चाललंय काय कुठे हं. म्हणजे महाराष्ट्र म्हणजे हे आर्थिक राजधानी आपली आणि इथे अशा प्रकारे खुलेआम जर हत्या होत असेल एका माजी मंत्र्याची आमदाराची तर मला असं वाटतं अशा प्रकारच्या सुपाऱ्या घेऊन लोक येत आहेत आणि हत्या करून निघून जात आहेत आणि आमचं पोलीस दल फक्त अमित शहाची किंवा मोदींची संरक्षण करण्यासाठी हायवेवर तात्काळ उभं राहते. महिलांवर अत्याचार बलात्काराचे प्रकार वाढलेले आहेत. हे खरोखर म्हणजे लाजिरवाण आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि खरं तर फडणवीसांनी लगेच राजीनामा दिला पाहिजे कारण ह्या घटना त्यांच्या गृह खातं त्यांच्याकडे आल्यापासून ह्या घटना खूप वाढलेल्या आहेत आणि एक आमदार आणि एक माजी मंत्री जर सुरक्षित नसेल तर आमच्यासारख्या लोकांचं काय असा प्रश्न आता लोकांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. विद्याताई धन्यवाद, आपण आमच्याशी संवाद साधला त्याच्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.